नमस्कार. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, ज्या समाजाने जगाने राजमाता माता मानलं, त्या राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ, अहिल्यादेवी होळकर, राज्यघटने शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना मी या ठिकाणी प्रथमतः अभिवादन करतो, शतशः नमन करतो. आज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती निमित्त मी आज महात्मा ज्योतिबा फुले यांचा अंधश्रद्धा लढा, अन्यायाविरुद्धचा लढा या विषयावर या ठिकाणी मी आपल्याला या ठिकाणी संबोधित करणार आहे. या विषयावर खरंच महात्मा फुले ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी सातारा जिल्ह्यातील एका खेडेगावामध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव, त्यांच्या आईचे नाव चिमणाबाई होते. या महामानवाच्या पोटी हा महान रत्न जन्माला आला. जन्म कोठे व्हावा अथवा कुणाच्या पोटी व्हावा हे माहीत नसतं, परंतु जन्म घेऊन शिक्षण घेऊन पुढं काय करायचं हे मात्र नक्की त्या व्यक्तीच्या हातामध्ये असतं. असंच कार्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजासाठी खूप मोठं योगदान या समाजासाठी महाराष्ट्राच्या या देशाच्या मातीमध्ये या व्यक्तीने केलं. आज या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले आपल्या सर्व महाराष्ट्र देशात एक जयंती उत्सव साजरा होत असतो. महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुणे या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांना शिक्षणासाठी प्रवृत्त केलं, त्यांना मार्गदर्शन केलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही ही विडा तुम्ही उचला स्त्री शिक्षणाचा आणि अन्यायाविरुद्ध होत असलेला स्त्रियावर अन्याय अत्याचार कुठेतरी थांबला पाहिजे, याचं तुम्ही गांभीर्य लक्षपूर्वक काळजी घेतली पाहिजे. म्हणून ज्यावेळेस जबाबदारी सोपवली त्यावेळेस सोपवत असताना सावित्रीबाई फुले म्हणाल्या की तुम्ही मला हे सर्व शिक्षणाचं जबाबदारी देता, पण मला लिहिता वाचता येत नाही, माझं शिक्षण झालेलं नाही. तेव्हा महात्मा ज्योतिबा फुले यांनी मी तुम्हाला शिकवतो, मी तुम्हाला शिक्षणाचे धडे देतो म्हणून वाळू माती यावरती रेगरोट्या काढून यांनी दगडवोटे गोळा करून सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांना या ठिकाणी शिकवलं गेलं. त्यांना योगदान, त्यांना वेळ देऊन त्यांना चांगलं घडवून त्यांनी बरेच पुणे या ठिकाणी बरेच वाडा या ठिकाणचे बुधवार पेठजवळील वाडा या ठिकाणच्या बऱ्याच महिलांना मुलींना गोळा करून यांनी सावित्रीबाई फुले यांना शिक्षणासाठी धडे द्यावे अशी विनंती केली. ज्यावेळेस सावित्रीबाई फुले यांना धडे देण्यासाठी जे निघतात त्यावेळेस बऱ्याच त्रास सावित्रीबाईंना त्या ठिकाणी सहन करावा लागला. बरेच चिखलमातीचे गोळे त्यांच्यावर फेकले गेले, त्यांच्यावर दगड मारण्यात आले, असं आणि असह्य वेदना त्यांना असह्य त्रास सहन करावा लागला. आणि ह्या मातेनी या सर्व स्त्री घडवण्याचं काम, पहिली शाळा त्यांनी 1848 साली पुणे येथे पहिली शाळा खोलली आणि या शाळेच्या माध्यमातून त्यांनी अनेक ठिकाणी धडे घडवण्याचं काम, शिक्षण देण्याचं काम केलं. म्हणून आज आपण पाहतो की महिला ग्रामपंचायतपासून जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत राष्ट्रपती पदापर्यंत जाण्याचा मान सन्मान या महिलांनी आज मिळवलेलं आहे. खरंच जर महात्मा ज्योतिबा फुले नसते तर एवढी मोठी पिढी घडली नसती. आज आपण पाहतो आपली महिला प्रत्येक ठिकाणी जाऊन हा इतिहास घडवण्याचं काम करत आहे आणि आपली महिला राष्ट्रपती म्हणून सुद्धा आपले मुर्मू मॅडम हे खूप सुंदर काम करत आहेत. उपमुख्यमंत्री सुनीताताई पवार या पण ह्या चांगलं योगदान आपल्या महाराष्ट्रासाठी देत आहेत. म्हणून जर महात्मा फुले जर नसते तर आपली महिला आज कुठेतरी चूल आणि मूल या ठिकाणीच राहिली असती. खरंच महात्मा फुलेचं योगदान हे समाजासाठी आणि सावित्रीबाई फुले यांचं योगदान या समाजासाठी खूप मोठं योगदान यांनी दिलेलं आहे. सतीची चाल बंद करण्यामागं यांचा मोलाचा वाटा आहे. एखादी पुरुष जर मरण पावला किंवा त्याकरता पुरुष घरातून निघून गेला तर त्या जळत्या सरणावरती त्या महिलांना उडी घ्यावी लागायची जबाबदारी होती, तिच्यावर जबरदस्ती केली जायची होती. पण आज ह्या शिक्षणामुळं, ह्या ज्ञानामुळं, यांच्या या योगदानामुळं आज कुठंतरी हे थांबलं आहे असं मला वाटतं आहे.
कारण आज देश घडवण्याचं, पिढी घडवण्याची प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली महिला आज जबाबदारीने काम करत आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली महिला आज आवर्जून होऊन उंचावून एक कर्तव्यदक्ष बजावण्याचं काम आज ही महिला आपल्याला पिढी घडवण्याचं काम करत आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला IAS, IPS असे UPS अधिकारी, उच्चपदस्थ महिला बाहेर देशामध्ये जाऊनसुद्धा आपली महिला आज काम करत आहेत. त्याचं खरंच होतं जर कोणाला खरं जर श्रेय जातं तर महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना जातं. खरंच आज या ठिकाणी मला आवर्जून सांगावंसं वाटतं, या महात्मा फुले आणि महान कार्य घडवण्याचं काम या समाजासाठी केलं. खरंच महात्मा गांधीसुद्धा म्हणतात, ज्यावेळेस महात्मा गांधी पुण्या या ठिकाणी येतात प्रवासाच्या निमित्तानं, त्यावेळेस महात्मा गांधींनीसुद्धा महात्मा फुलेचा या ठिकाणी प्रशंसा केलेली आहे. त्यांना शाबासकी दिलेली आहे. मी महात्मा असेल पण खरा महात्मा हा ज्यांनी समाज घडवला, ज्यांनी मुली या स्त्री शिक्षणाचा पाया रचला, अशा या महामानवाला मी या ठिकाणी शाबासकी देतो, त्यांचं कौतुक करतो असं म्हणूनसुद्धा महात्मा गांधी यांनीसुद्धा त्यांचं कौतुक केलेलं आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीसुद्धा आज मला जे यश मिळालं, जी घटना देण्यात आली, ती महात्मा ज्योतिबा फुले यांचं मी योगदान घेतलेलं आहे. असं या महात्मा फुलेचं खूप मोठं योगदान समाजासाठी लाभलं. त्यासोबतच त्यांनी पत्नी म्हणून एक सुंदर कार्य ज्या सावित्रीबाईंनी केलं, अशा या दोन्ही महामानवास या ठिकाणी मी अभिवादन करतो आणि शतशः नमन करून कोटी कोटी यांना प्रणाम करून मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून, आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून, आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.